कुमठा येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा. हरिभक्त पारायण चैतन्य महाराज पंढरपूरकर यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता. औसा तालुक्यातील कुमठा येथे गेल्या कित्येक वर्षांपासून पारंपरिक चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कुमठा येथील सप्ताहात 7 दिवस कुमठा गावामध्ये प्रति पंढरपूर प्रमाणे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली व 7 दिवस मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन यासारख्या सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज सप्ताहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत वारकरी व महिला वारकऱ्यांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ घेत पाऊल खेळत भगवंताचे नामस्मरण करत फुगड्यांचा आनंद लुटला. गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले व सुंदर आणि रुचकर अशा महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी हरिभक्तपरायण दत्ता महाराज गिरी, सोपानराव पाटील, नारायण पाटील, व्यंकट गोरे, दिलीप पाटील, सीताराम घोडके, नामदेव काळे, दिलीप पाटील, तुकाराम गोरे, महादेव गोरे, कमलाकर इंगळे, नागनाथ जगताप, सरपंच मनीषा कांबळे, उपसरपंच अशोक जगताप, माजी सरपंच अनंतराव जगताप, सोपानराव पाटील, प्राध्यापक सुभाष इंगळे, दिलीप पाटील, व्यंकट सूर्यवंशी, व्यंकट गोरे, नागनाथ जगताप, कमलाकर इंगळे, सुभाष इंगळे, तुकाराम गोरे, तुकाराम रेड्डी, भाऊसाहेब जगताप, व्यंकट भोसले, सुधाकर पाटील, नेताजी मोरे यांसह कुमठा गावातील भाविक भक्त उपस्थित होते. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.
रामकृष्ण हरी, मौजे कुमठा, तालुका औसा, जिल्हा लातूर। अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे आणि आज पसायदान आहे 7व्या दिवशी। आणि हा सप्ताह कधी काळापासून चालू आहे याची आम्हालाही नाही, आमच्या वडिलांनाही माहिती नाही। म्हणजे कित्येक असे शेकडो वर्षापासून हा सप्ताह सुरुवात झालेला आहे आणि त्याची परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत। आमच्या पुढे अशी असणारी तरुण मंडळी आहे ती अशा प्रकारे चालवत आहेत। आणि हरिभक्त परायण तात्यासाहेब वास्कर महाराज, वास्कर पंढरपूरकर आणि मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह सुरुवात केलेला आहे। आणि आमच्या गावचे कैलासवासी काशीनाथराव पाटील यांनी ते पुढे असा असणारा चालू ठेवलेला आहे, त्याचंच अनुकरण आम्ही करत आहोत। आणि हा सप्ताह असा जरा मागलच्या काळामध्ये 1 महिन्याचा आम्ही सप्ताह करत होतो, पण तो 1 महिन्याचा सप्ताह या पुढच्या पिढीला शक्य नाही, म्हणून आम्ही 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे 20 वर्षापासून सुरुवात केलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित असा असणारा चालू आहे। आणि त्यांचा असा असणारा आज पसायदान आहे, अखंड हरिनाम सप्ताह, भरपूर असा असणारा अन्नदान या आमच्या कुमठा नगरीमध्ये पुण्यपावन अशा ठिकाणी होत आहे। एवढंच मी धन्यवाद सांगतो। कुमठा गावचं ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी अनेक पिढ्या या ठिकाणी होऊन गेल्या। आम्हाला माहिती सुद्धा नाही की केव्हापासून हा सप्ताह चालू, पण येणाऱ्या काळामध्ये या सप्त्याचं महत्व हे राहणार आहे की या गावातील तरुण पिढी कुठल्याही व्यसनामध्ये भरकटत जाऊ नये म्हणून या कीर्तन भजन सप्ताह धर्माच्या माध्यमातून या ठिकाणी युवा मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आणि या गावातील सर्व वयोवृद्ध मंडळी करत आहेत। आणि या वर्षीचा सप्ताह म्हणजे आतापर्यंतच्या सप्त्यामध्ये एवढा सुंदर सप्ताह झाला आहे की म्हणजे सगळ्यात जास्त सुंदर सप्ताह बघायचं म्हणलं तर या वर्षी झालेला आहे, आम्हाला कळते तसं। त्याच्या माध्यमातून अधिक हा सप्ताह मोठा आणि चांगला करण्याचा प्रयत्न आम्ही युवा म्हणून या ठिकाणी करणार आहोत। आणि या सप्त्याचं महत्व सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी या सप्त्यामध्ये सर्वाधिक जर खारीचा वाटा आणि पुढाकार बघायला गेलं तर अधिकचा वाटा हा युवा पिढीचा आहे। आणि येणाऱ्या काळात याहीपेक्षा अधिक युवा पिढी या उत्साहामध्ये सामील होईल आणि ते सामील करण्याचं काम ही येथील वयोवृद्ध मंडळी करतील हा विश्वास आमच्यासारख्या तरुण वर्गाला आहे। लोकनायक न्यूज